नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या शेतामध्ये भुईमुग पेरला होता तो पाहायला आलो आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे असा हा भुईमुग. पण मला जरा शंका आहे, तो काय व्यवस्थित आला नाही. म्हणजे तो त्याची उंची जास्त वाढून गेली, खाली काय पसरला नाही. तर तुम्हाला ते मी दाखवत आहे मित्रांनो. जरा मला हेल्प करा का याच्यासाठी आता पुढचं नियोजन कसं करावं लागेल आणि नेमका त्याचा म्हणजे काय आयडिया आहे, काय जुगाड आहे, ते मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा मित्रांनो. तर असा हा भुईमुगला आहे. तर तुम्ही पाहू शकता, हा उंची जास्त वाढून गेले आणि खालचा भाग जरा आता हे जवळजवळ हा 1 फुटाच्या आसपास आला आहे आणि खाली काय पसरला नाही जास्त. तर याचं काय आयडिया असेल, काय जुगाड असेल तर ते मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. इथं हा फुलोरा आहे आणि काही ठिकाणी जे फाटे आहेत ना याचे मुगाचे, ते जरा खराब झालेत, म्हणजे वाळलेलं आहे असं मला वाटतं. हे इकडे एखादा पाहिला होता मी. तर मित्रांनो, हा असा फाटा बघा, हा वाळून गेला आहे. तर याच्यासाठी काय, आणि हा सुद्धा काकडा पडला आहे जशा प्रकारे हा, आणि बाकीचे हिरवेगार दिसत आहेत पण बाकीचे काकडे पडले. तर याला जर काही जुगाड असेल, आपल्याला काही आयडिया माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. कारण मी पण भुईमुग पहिल्यांदाच असा म्हणजे त्याची शेती केली आणि त्याची काय एवढी आपल्याला आयडिया नाही, त्याचं काही नॉलेज नसल्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ बनवून शेअर करत आहे. आणि याच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की काहीतरी नॉलेज द्या, आयडिया द्या. तर हे बघा, हे अशा प्रकारे डाग पडतात पानाला. हे तर याचा काय नेमका आहे प्रकार तो काय आपल्याला समजणार नाही, पण तुम्ही मला मदत करा तेवढी. आणि कमेंटच्या माध्यमातून याचा काय जुगाड असेल तर तो तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी जर ते तुम्ही सांगितलेली आयडियाचा वापर केला तर तुम्ही नक्की म्हणजे त्याचा फायदा होईल या भुईमुगासाठी. तर अशीच एखादी आयडिया सांगा मित्रांनो. तर आपली कमेंट आणि मी तुमची वाट पाहत आहे. असा आपला भुईमुग तो जास्त उंची वाढून गेले आणि त्याच्यामुळं मला वाटतं ते शेंगा कमी येतील किंवा काय. तर मित्रांना विचारायचंच आहे, पण आपणसुद्धा मला तेवढी मदत करा. तर व्हिडिओ कसा वाटला, भुईमुग कसा आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.